नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूजमध्ये। बातमी आहे, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील भोसा गावात धावली लाल परी। स्वातंत्र्यापासून एसटी बस सेवेपासून वंचित असलेल्या भोसा तालुका कळंब येथील गावकऱ्यांची आणि विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कळंब तालुकाध्यक्ष प्राध्यापक तुषार वाघमारे आणि ग्रामस्थांनी आगार प्रमुखांकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून गावात पहिल्यांदाच एसटी बसचे दिमाखात आगमन झाले। या ऐतिहासिक क्षणाचे गावकऱ्यांनी अत्यंत उत्साहात स्वागत केले आहे। भोसा हे गाव गेल्या अनेक वर्षापासून मुख्य प्रवाहापासून काहीसे दूर होते। तेरणा नदीवर पूल नसल्यामुळे महामंडळाला बस सेवा सुरू करणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य होते। मात्र नुकतेच नदीवर पूल बांधण्यात आल्यानंतर आणि प्रशासनाच्या सूचनेनुसार रस्त्याची साईड पट्टी दगड मुरुमाने व्यवस्थित भरून घेतल्यानंतर बसचा मार्ग मोकळा करण्यात आला। गावातून गौर येथे माध्यमिक शिक्षणासाठी जाणाऱ्या सुमारे 50हून अधिक विद्यार्थिनींना तसेच कळंब व धाराशिव येथे उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या तरुणांना दररोज अनेक किलोमीटर पायी प्रवास करावा लागत होता। उन्हाळा पावसाळ्यात तर ही समस्या अधिक बिकट व्हायची। बस सेवा नसल्यामुळे अनेक मुलींना शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागत होते। आता हक्काची बस सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा सुरक्षित प्रवासाचा मार्ग मोकळा झाला आहे। यावेळी आगार प्रशासनाचे आभार मानत चालक व वाहकांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले। यासाठी प्राध्यापक तुषार वाघमारे, जिक्राईल पटेल, काझी वाहेद पटेल, राकेश ताकपिरे, चेतन वाघमारे आदींनी निवेदन देऊन पाठपुरावा केला होता। या प्रसंगी प्राध्यापक तुषार वाघमारे यांनी ऐतिहासिक निर्णयाबद्दल कळंब आगार प्रमुख विजय घोलप यांचे विशेष आभार व्यक्त केले। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी विश्व विशाल न्यूजला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा।